बऱ्यापैकी महिलांनी हे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि ही बाही डिझाईन शिवलेली आहे बघा। ही आहे रफल बाही। तर ह्या बाहीची जी कटिंग असते ती कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम सगळ्यांना ही जी बाही आहे ती बाही छोटी आवडती, कारण काही जे आपण उंची वगैरे जास्त घेतली ना ती बाही एकदम दंडावर पडते खाली। तर ही बाही आणि काही बायांना काय होतं माहिती आहे का, फुगा येत नाही आणि एखादा कडक कापड असेल तर त्याचा फुगा येतो, पण सुळसुळीत कापड असेल तर त्याचा फुगा येत नाही। तर कशा कापडाची आपल्याला ही बाही शिवावी, तर जेणेकरून एखादा सुळसुळीत वगैरे कापड असतं ना त्या कापडाची बाही शिवली ना का पूर्ण दंडाला खाली येते। तर थोडंसं कडक कापड वगैरे असेल तर अशा जर कापडाची बाही शिवली तर खूपच सुंदर दिसते। आणि त्यात कटिंग वगैरे जर करते वेळेस आपण छोट्या मोठ्या ज्या आपल्या चुका असतात त्या जर आपण केल्या नाही ना तर ही बाई खूप सुंदर दिसते। कारण खूप बऱ्यापैकी 100 पैकी 90 बायकांना ही बाई आवडलेली आहे। तर ह्या बाईची मी आता ही बाई घातली मी, तर असा हात जरी केला ना तरी फक्त इथपर्यंत पडते बघा। आणि एखादा जर जास्त सुळसुळीत कपडा असेल तर जास्तीत जास्त इथपर्यंत येते, याच्यापेक्षा जास्त खाली येत नाही। कारण याची उंची कमी घेतली मी आणि जी आपली रुंदी वगैरे असते ती बरोबर घेतली, फक्त उंची कमी घेतली। कारण ही जेवढी बाई छोटी असेल तेवढी छान दिसते, तर त्यामुळं मग मी उंची कमी घेऊन छोटी केलेली आहे। आणि फुगा पण छान पडतो बघा आणि ह्या प्लेट पण एकदम व्यवस्थित पडतात, कारण कापड पण एवढं काही असं सुळसुळीत वगैरे नाही आहे, जास्त कडक पण नाही आहे। आणि याखाली एक छोटीशी स्लीव्ज पण लावली आपली, की ज्यांना स्लीवलेस वगैरे घालायची सवय नसती त्यांच्यासाठी ही स्लीव्ज लावलेली आहे। कारण स्लीव्ज लावली ना मग एकदम छान वाटतं आणि ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी पण हे एकदम कम्फर्टेबल वाटतं। आणि पफ पण खूप छान पडतो बघा, खाली गेली बाई तर एकदम छान पडतो आणि वरती केल्यावर तर मग अजूनच छान दिसतो। तर ह्याची कटिंग आणि स्टिचिंग आता पाहूयात आपण। 4 पदरी कपडा करून मी आता उंची घेतलेली आहे बाईची 10.5 इंच आणि खालची जी गोलाकार साईड असते ती 6.5 इंच घेतली आणि इथं 4 इंच घेतली। आणि आता हे पूर्ण आपल्याला आता असा शेप आकार द्यायचा आहे। शेप देऊन आता ही कटिंग करून घ्यायची। त्यानंतर आता कटिंग केल्यानंतर आपल्याला जी खालची बाजू असते तिथं आपल्याला लेस लावायची असते। तर आता इथं लेस लावल्यानंतर आता आपण इथं लेस लावून घेऊयात। आता ही जी मोठी बाजू आहे बघा तिथं आपल्याला लेस लावायची आहे। तर आता ही लेस आहे, ब्लाऊजला लेस आलेली नव्हती म्हणून आता ही रेडीमेड लेस लावत आहे मी। जर ब्लाऊजला लेस असेल तर मग तुम्ही पहिले लेसची जी बाजू असते तिथं पहिले कटिंग करून घ्या, म्हणजे तुमची व्यवस्थित बाही कट होईल। आता याला स्टोन आहेत छोटे छोटे, ते स्टोन मी काढून घेते कारण ते मशीनमध्ये येऊ नये। ती बाजू आपल्याला बाहीला जोडावी लागते, दुसरी आपण जी बाही तयार केलेली असते ना तिला जोडावी लागते ही बाजू। आणि इथं आता काय करायचं, आपल्याला मोठ्या मोठ्या प्लेट घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली घडी पडली पाहिजे व्यवस्थित त्या बाहीची। छोट्या छोट्या घ्यायच्या नाही, अशा भरून प्लेट घ्यायच्या, 3 ते 4च प्लेट टाकायच्या जास्तीत जास्त। तर इथे 4 प्लेट पडलेल्या आहेत बघा। आता दुसऱ्या बाजूला पण मी 4च प्लेट टाकते। तर ह्या प्लेटची पण तोंड आपल्याला त्याच बाजूला करायचे आहेत, उलट करायचे नाहीत। जी पहिली प्लेट टाकली होती तीच प्लेट धरून आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे आतमध्ये। बघा एकदम दोन्ही बाजूच्या ज्या प्लेट आहेत ते एकसारख्या पडलेल्या आहेत। आता याचा काय करूयात, आपण मध्ये काढून घेऊयात। आता हा मध्य आणि दुसरी एक छोटी बाही तयार केलेली आहे बघा। तर ही बाही मी 2.25 किंवा 2 इंचाची केलेली आहे बघा। तर 2.5 इंचावरती केलेली आहे, म्हणजे 2.25 इंच आपल्याला शिवून थोडीशी कमी करायची आहे। आणि याचा पण मध्य काढून घेतला, समोरचा भाग पण काढून घेतला आणि त्याच मध्यवर्ती आता आपल्याला जे उरलेला भाग आहे त्याला प्लेटी टाकायच्या। तर इथं आपली चूक होते, कधी कधी ह्या प्लेटी आहेत ना भरून टाकल्या जात नाहीत, म्हणून मग काय होतो जो वरती खांद्यावरती फुगा पडतो ना तो फुगा पडत नाही। तर इथे 1 किंवा 2च प्लेट टाकायच्या, पण अशा भरून टाकायच्या, पहिले आपण जशा टाकल्या होत्या तशाच 2च प्लेट टाकल्यात बघा, एकदम छोट्या छोट्या पण भरून टाकलेल्या आहेत। आता ह्या प्लेटचे पण तोंड आपल्याला असेच करायचे आहेत, पहिल्या जसे केलेले आहेत तसे। आणि इथं पण फक्त 2च प्लेट टाकायच्यात आणि त्याही प्लेट आपल्याला तशाच भरून टाकायच्या आहेत। तर बघा मी अशा प्लेट टाकून घेतलेल्या आहेत। तर हे उरलेलं थोडंसं कापड आहे ते एक्स्ट्रा कट करून घेते मी आणि
बघा अशा प्रकारे ही स्लीव्स तयार झाली. आता काय करायचं आहे, जोडायचं आहे. तर जोडते वेळेस काय करायचं, जो शोल्डर आहे त्या शोल्डरवरती बरोबर जो मध्य काढला होता आपण बाहीचा तो मध्य आपल्याला ठेवून जोडायचा आहे. आता ही समोरचा भाग होता कट केलेला म्हणून मी समोरच्या बाजूला जोडून घेते पहिले. आता ही जी आपण साधी बाही शिवलेली होती ना तिचा मी समोरचा भाग काढून घेतला होता म्हणून मी ती पहिले समोरच्या बाजूला जोडली. तुम्ही पण ते समोरची बाजू जी आहे ती काढून घ्या, मच्छी कट काढून घ्या, म्हणजे जोडायला आणि घातल्यावर ती बाई पण छान दिसते. आता या दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत बघा. आणि आता मी दाखवते तुम्हाला. बघा बरोबर मध्ये बरोबर आलेला आहे त्याच जागेवर. आणि आता ही बाही घातल्यावर बघा किती छान दिसते. बघा तयार बाही किती सुंदर दिसते आहे. तर चला तर मैत्रिणींनो, आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.